नमस्कार मित्रांनो, सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सरळ स्टुडंट पोर्टलवर आपल्याला सन 2024-25 करिता जे विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यायचे आहे स्टुडंट एंट्री, ते आपण कशा पद्धतीने करायचे अगदी सहजपणे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्टुडंट पोर्टल 2024-25 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। सरळ स्टुडंट पोर्टलवर आपल्याला जे विद्यार्थ्यांचे प्रवेश करायचे आहे इयत्ता पहिलीचे, ते आपण कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, सरळ स्टुडंट पोर्टलवर आपण कॅम्प्युटरवरून लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघा आपल्या शाळेचा इंटरफेस अशा पद्धतीने दिसणार आहे। तर इथे बघा जे माहिती आहे हे मुख्याध्यापकाची माहिती असणार आहे सुरुवातीच्या पेजवर, आणि वर बघा लाल पट्टीमध्ये आपल्याला ज्या मुख्य टॅब आहे या पोर्टलवरच्या त्या दिसत आहे। तर मित्रांनो बघा, कॅम्प्युटरवर आपल्याला अशा पद्धतीचं दिसणार आहे आणि हे जे न्यू एंट्री आहे हे आपल्याला कॅम्प्युटरवरून सहजपणे करता येणार आहे। तर बघा इथे जे एक्सेलचं टॅब आहे यामध्ये आपल्याला डाउनलोड पर्सनल म्हणून आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। इथे स्टँडर्ड 1 सिलेक्ट करून घ्यायचं आणि डाउनलोड फाईल करायचं आहे। डाउनलोड फाईल आपण केल्याबरोबर आपल्या कॅम्प्युटर मध्ये दोन फाईल डाउनलोड होणार आहे, एक रेडमी आणि एक मिनी नावाची। तर मिनी नावाची जे फाईल असणार आहे एक्सेल फाईल, ती फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। ती ओपन केल्यानंतर बघा आता ते एक्सेल मध्ये उघडणार आहे। तर ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला वर एनेबल कंटेंट म्हणून आहे त्यावर क्लिक करावं लागणार आहे। तर बघा वर बघा तिथे एनेबल कंटेंट दिसणार आहे आपल्याला, त्यावर आपण क्लिक करून घेणार आहोत म्हणजे हे अनेबल होणार आहे। एक नवीन टॅब इथे ओपन होणार आहे। तर बघा आता मी ते अनेबल कंटेंट करून घेतो। ते केल्यानंतर अगदी सहजपणे तिथे आता बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे, एक फॉर्म उघडणार आहे। तर बघा हा जो इंटरफेस आहे इथून आपल्याला आता इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे। तर बघा अत्यंत सोपा हा इंटरफेस आहे। इथे तीन महत्त्वाचे टॅब आपल्याला दिसत आहे, एक असणार आहे इन्सर्ट, दुसरी अपडेट आणि तिसरी डिलीटची। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इन्सर्टची जी टॅब आहे त्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्याबरोबर एक फॉर्म आपल्या समोर उघडणार आहे विद्यार्थी एंट्री करण्यासाठी। तर इथे बघा 4 सेक्शन मध्ये माहिती भरायची आहे, पर्सनल, अदर, त्यानंतर जनरल आणि ऍडमिशन। तर पर्सनल मध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे येणार आहे, त्याची जन्मतारीख येणार आहे, त्यानंतर त्याचा जेंडर येणार आहे आणि त्याचा आईचं नाव म्हणजे मदर नेम येणार आहे। त्यानंतर अदर मध्ये बघा आपल्याला रिलीजन आणि कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर जनरल मध्ये आपल्याला तिथे डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ऍडमिशन मध्ये त्याचं दाखलखारीज क्रमांक वगैरे आहे तो टाकायचा आहे, त्याची प्रवेश दिनांक वगैरे टाकायची आहे। तर बघा मी आता प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याची माहिती भरत आहे। तर बघा पर्सनल मध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे, नाव मी टाकून घेत आहे। त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ जी आहे, अगोदर दिनांक सिलेक्ट करायचा आहे, मग महिना आणि त्यानंतर वर्ष। अशा पद्धतीने आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वर्ष बघा 2018चा आहे ते जन्म। त्यानंतर त्याचं जेंडर जे काही असेल ते आणि त्याच्या आईचं नाव म्हणजे मदर नेम हे मी आता टाकून घेत आहे। त्यानंतर खालच्या सेक्शन मध्ये अगदी छोटा फॉर्म आहे मित्रांनो, अगदी सहजपणे आपल्याला तो भरता येणार आहे। आपल्याकडे दाखलखारीचा आपण फोटो घेऊन आला तरी आपलं काम ते होणार आहे। तर बघा त्यानंतर डिव्हिजन तिथे सिलेक्ट करायचा आहे, एक सिलेक्ट करायचा आहे तिथून, आणि त्यानंतर इथे बघा जनरल रजिस्टर क्रमांक, हा जो दाखलखारीज क्रमांक आहे हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे। तर हा अतिशय काळजीपूर्वक आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे। तर बघा मी तो टाकून घेतलेला आहे आणि आता तिथे डेट ऑफ ऍडमिशन म्हणून आहे, तर त्याचा प्रवेश दिनांक जो काही असेल दाखलखारीज नुसार तो आपण टाकून घेणार आहोत, तो मी टाकून घेतलेला आहे। आणि इथे बघा इथे काही ऑप्शन येणार आहे, यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता सर्व माहिती आपण त्या विद्यार्थ्याची भरलेली आहे चारही सेक्शन मध्ये, पर्सनल मध्ये, अदर मध्ये, जनरल मध्ये आणि ऍडमिशन मध्ये। आता खाली आपल्याला दोन टॅब दिसत आहे, त्यामध्ये एक आहे सेव्ह आणि दुसरा आहे क्लोजचं। तर आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे, ही माहिती त्या विद्यार्थ्याची आपण सेव्ह करून घेणार आहोत। तर बघा मी सेव्ह वर क्लिक करतो। सेव्ह वर क्लिक केल्याबरोबर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे, त्याला ओके करायचं आहे आणि तो
फॉर्म जो आहे मित्रांनो तो पूर्ण आता रिकामा झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी तो जो फॉर्म आहे आता अवेलेबल आहे पुन्हा. तर आता मी त्याच पद्धतीने दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा माहिती भरून घेत आहे. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता, सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच. तर मित्रांनो इथे मी तिन्ही विद्यार्थ्याची माहिती भरून घेतलेली आहे. आता याला क्लोज करून घेतलेला आहे. क्लोज केल्यानंतर बघा आता पुन्हा आपण परत त्या टॅबवर आलेलो आहोत. आता आपण इन्सर्ट मध्ये ते फॉर्म भरलेले होते किंवा विद्यार्थ्याची माहिती भरलेली होती. आता आपण अपडेट जे टॅब आहे मधातलं त्यावर क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस येणार आहे त्याच पद्धतीचा. फक्त इथे वर बघा आपल्याला जनरल रजिस्टर क्रमांक म्हणून आहे सिलेक्ट आणि बाजूला गेट डाटा म्हणून आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण जेवढे विद्यार्थ्याचे फॉर्म भरलेले आहे जनरल रजिस्टर क्रमांक म्हणजे आपला दाखल खारिज क्रमांकानुसार यादी येणार आहे आणि आपल्याला गेट डाटा करायचा आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला दिसणार आहे आणि ती आपण इथून अपडेट करू शकणार आहे. तर बघा मला तीनच विद्यार्थ्याची माहिती भरायची होती ती मी भरली आणि प्रत्येकाचा गेट डाटा करून मी ते अपडेट करून घेणार आहे म्हणजे चेक करून घेणार आहे. तर बघा इथे गेट डाटा केल्याबरोबर आपण तिथे अपडेट करून घेऊ शकतो. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने अपडेट करता येणार आहे. नाही केलं तरी आपलं चालणार आहे परंतु आपण एकदा चेक करून घ्या ते. तर बघा आता तिन्ही विद्यार्थ्याची ते गेट डाटा करून ती माहिती चेक करून घेतलेली आहे. आता इथे बघा इथे सुद्धा क्लोजचं बटन आहे यावर मी क्लिक करून घेणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर ही जी विंडो आहे ही क्लोज होणार आहे. आता मित्रांनो बघा आपण पुन्हा मेन विंडो मध्ये आलेलो आहोत. तर इथे आता या चिन्हावर क्लिक करून आपण ही विंडो काढून घेणार आहोत. तर बघा आता एक्सेल शीट मध्ये आपण जी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती एक्सेल शीट मध्ये आपल्याला दिसत आहे. आता सगळ्यात महत्वाची स्टेप आहे मित्रांनो इथे आपल्याला ही जी शीट जी आहे एक्सेल शीट हे सेव्ह करायची आहे. तर ती सेव्ह करताना आपल्याला एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायची आहे. तर त्यासाठी लक्षपूर्वक आपल्याला हे बघायचं आहे. तर बघा इथे सेव्ह करण्यासाठी बघा वर फाईलवर आपण क्लिक करणार आहोत. आपण कॅम्प्युटर वापरत असाल तर आपल्याला माहित आहे फाईलवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे सेव्हचं एक ऑप्शन येणार आहे आपल्या समोर सेव्ह ॲज म्हणून. तर बघा मी आता फाईलवर क्लिक केलेलं आहे. आता इथे बघा हिरव्या रंगामध्ये जे ऑप्शन आहे त्यामध्ये सेव्ह ॲजचा ऑप्शन आहे त्यावर आता मी क्लिक करून घेणार आहे. तर सेव्ह ॲज म्हणून मी क्लिक केलं आहे. आता इथे जे आहे डॉक्युमेंट त्या फोल्डरमध्ये कोणत्या फोल्डरमध्ये करायचं ते आलेलं आहे. तर बघा इथे डाउनलोडचं जे फोल्डर आहे त्यामध्ये ते आपोआपच आलेलं आहे. आता सेव्ह जो टाईप आहे याचा तो आपल्याला इथे चेंज करून घ्यावा लागणार आहे. तर बघा सेव्ह ॲज टाईप म्हणून आहे तिथे आपल्याला हा जो टाईप आहे जो आलेला आहे तो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. इथे बाजूला जो एरो आहे त्यावर क्लिक करायचा आहे. तर बघा त्यावर मी क्लिक करतो आणि बघा तिथे खूप मोठी यादी आलेली आहे त्या फॉर्मॅटची. तर यामध्ये आपल्याला CSV, D लिमिटेड हा जो फॉर्मॅट आहे हा तिथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचा आहे. ही सगळ्यात महत्वाची स्टेप असणार आहे मित्रांनो याची. तर आता आपण त्या CSV फॉर्मॅट मध्ये ही जी फाईल आहे आपली एक्सेल फाईल ही सेव्ह केलेली आहे. तर बघा आता अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. याला आपण यस करून काढून घेणार आहोत. याला यस करून काढून घेतो आणि त्यानंतर ही जी फाईल आहे क्लोज करून घेणार आहोत आपण. तर मित्रांनो आपण लक्षपूर्वक जर बघितला व्हिडिओ तर आपल्याला अगदी सहजपणे आपल्या शाळेचे विद्यार्थी ऍड करता येणार आहे. तर बघा आता ही फाईल मी इथून डोंट सेव्ह करणार आहे कारण ते ऑलरेडी सेव्ह आपण केलेली आहे. तर बघा आता आपण पुन्हा स्टुडंट पोर्टलवर आलेलो आहोत. आता आपल्याला इथे जे एक्सेलचा ऑप्शन आहे त्यामध्ये आता आपण डाउनलोड पर्सनल केलेलं होतं. आता आपल्याला अपलोड पर्सनल करावं लागणार आहे. तर बघा आता इथे मी अपलोड पर्सनल करून घेणार आहे. तर बघा एक्सेल मध्ये आपण आलेलो आहोत अजून आणि इथे
अपलोड पर्सनल जे सेकंड टॅब आहे त्यावर आपण आता क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे चूज फाईलचा ऑप्शन आपल्या समोर येणार आहे. तर इथून आपल्याला ती जी फाईल आहे ती सिलेक्ट करावी लागणार आहे. तर चूज फाईलवर आपण क्लिक केल्याबरोबर ते फोल्डर आपोआपच समोर येणार आहे. तर बघा मी आता चूज फाईलवर क्लिक करून घेतो. चूज फाईलवर क्लिक केल्याबरोबर आता रिसेंटली आपण ज्या फाईल तिथे तयार केलेल्या आहे त्या आपल्या समोर आलेल्या आहे. तर ही जी फाईल आहे मित्रांनो जे हायलाइट केलेली आहे या फाईलमध्ये आपण ते तयार केलेलं होतं आणि कॉमा डिलिमिटेड मध्ये जे आपण सेव्ह केली ती फाईल ही आहे ज्यावर XA लिहिलेलं आहे. ही फाईल आपल्याला तिथे सेव्ह करायची आहे म्हणजे तिथे अपलोड करायची आहे. तर बघा यावर आपण टिक करणार आहोत, क्लिक करणार आहोत आणि त्याला सिलेक्ट करणार आहोत. तर बघा इथे ते आलेली आहे, बाजूला आपल्याला ते नाव दिसत आहे आणि याला अपलोड स्टेप 1 करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे. तर बघा आता त्यावर मी क्लिक केलं तर इथे बाजूला एक मेसेज आलेला आहे की जे डिव्हिजन आहे ते 1 आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे कारण ते आहे नाही. तर असा जर मेसेज आला तर लगेच आपल्याला ते डिव्हिजन क्रिएट करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे ते. तर बघा असा मेसेज इथे आलेला आहे. इथे डिव्हिजन क्रिएट करा. डिव्हिजन 1 जे आपण तिथे टाकलेलं आहे बाय डिफॉल्ट आलेलं होतं फॉर्म भरताना. तर आपल्याला तो डिव्हिजन क्रिएट करून घ्यायचा आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला इथूनच अगदी सहजपणे ते होणार आहे. तर बघा इथे जे डिव्हिजनचा ऑप्शन आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत. डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर बघा इथे आपल्याला ते स्टँडर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिव्हिजन नेम तर यामध्ये आपल्याला 1 लिहून घ्यायचं आहे कारण तिथे जे आलेलं होतं त्यामध्ये डिव्हिजन 1 क्रिएट करा म्हणून आलेलं होतं. तर बघा हे माहिती भरून आपल्याला सिम्पली ऍड करून घ्यायचं आहे. तर बघा डिव्हिजन क्रिएट सक्सेसफुली तिथे आलेला आहे मेसेज, त्याला सिम्पली ओके करून घेणार आहोत आपण आणि इथून बाहेर जाणार आहोत. तर बघा आपली डिव्हिजन सुद्धा आता क्रिएट झालेली आहे. आता ती आपली जी फाईल आहे ते आता अपलोड होणार आहे अगदी सहजपणे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डिव्हिजन क्रिएट करता येणार आहे. याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. तर बघा आता आपण आपली जी फाईल आहे ते इथे अपलोड करणार आहोत. तर बघा परत आपण एक्सेल मध्ये आलेलो आहोत. तिथे अपलोड पर्सनल वर आलो. इथे आता चूज फाईल करणार आहोत आपण. ती XA लिहिलेली फाईल त्याला सिलेक्ट करणार आहोत आणि अपलोड स्टेप 1 करणार आहोत. तर बघा अगदी सहजपणे अपलोड स्टेप 1 पूर्ण झालेला आहे. आता स्टेप 2 करा असं तिथे लिहून आलेलं आहे. तर त्याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याबरोबर जे विद्यार्थी आपण तिथे ऍड केलेले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव वगैरे तिथे दिसणार आहे आपल्याला आणि खाली अपलोड स्टेप 2 म्हणून लिहून आहे त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. तर बघा अपलोड स्टेप 2 आपण आता करून घेणार आहोत. त्यानंतर ही प्रक्रिया जी आहे पूर्ण होणार आहे. तर स्टेप 2 जे आहे ही सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. तर तत्पूर्वी बघा आपले जे नाव जे काही आहे ते तिथे दिसत आहे आपल्याला. तर अपलोड स्टेप 2 करतो मी आणि आता स्टेप 2 जे आहे ते कम्प्लीट होणार आहे. तर बघा आता स्टेटस ऍक्सेप्टेड आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची नावं त्यांची स्टुडंट ID वगैरे इथे जनरेट झालेली आहे. याचा अर्थ असा ऍक्सेप्टेड म्हणजे हे विद्यार्थी जे आहे ते अगदी बरोबर त्या पोर्टलवर दाखल झालेले आहे किंवा आपल्या शाळेमध्ये दाखल झालेले आहे ऑनलाईन पद्धतीने. तर बघा त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव त्यांचा स्टुडंट ID इथे क्रिएट झालेला आहे. आता आपण रिपोर्ट मध्ये जाऊन HM च जे टॅब आहे त्यामधून आपण स्टेटस जर बघितलं तर बघा इथे आपण वर्ष सिलेक्ट करणार आहोत. इथे वर्ग सिलेक्ट करणार आहोत आणि संपूर्ण सिलेक्ट करून गो केल्यानंतर आपल्याला तिथे ते रिपोर्ट दिसणार आहे. तर बघा त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहे म्हणजे हा वर्ग तिथे या वर्गामध्ये इयत्ता पहिलीमध्ये हे जे विद्यार्थी आहे हे दाखल झालेले आहे. तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आपल्या कम्प्युटरच्या सहाय्याने इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांना ऑनलाईन प्रवेश आपल्या शाळेमध्ये दिलेला आहे किंवा त्यांना त्यांची एंट्री करून घेतलेली आहे. तर बघा संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. त्यांचा जो स्टुडंट ID आहे तो दिसत आहे आपल्याला. त्यानंतर विद्यार्थ्यांचं नाव वगैरे, त्याच्या आईचं नाव, त्यांचा डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि इन्सर्ट डेट कोणत्या तारखेला आपण त्याला इन्सर्ट केलं ते सुद्धा इथे दिसत आहे. तर मित्रांनो स्टुडंट पोर्टलवर आपल्याला जे विद्यार्थी एंट्री करून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलवर आपल्याला या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या एंट्री करायच्या आहे आणि
जे युडाइच स्टुडंट पोर्टल आहे त्यावर वेगळ्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बघितलेला आहे। तर सरळ स्टुडंट पोर्टलवर आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यायचे हे आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।